चला पंचापन्न सामन्याला सुरुवात करायची लगेच. पहिल्या डावामधील ही तिसरी लढाई पाहायला मिळेल, ज्यामध्ये आपण पाहतोय भल्ल्याची बाडी आणि त्याच्या विरोधामध्ये टावरबाडी संघ फाईट करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात होईल. पहिले षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज आकाशला पण पाहतोय. जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुभाषला पण पाहतोय समोर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथे सुभाषला पण पाहतोय गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय, दुसऱ्यासाठी निघाले जातात. थोडीशी फंबलिंग जरूर आपण पाहिलं होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत मिळाल्या 2 धाबा. 2 धाबेने संघाचा श्री गणेश केला जातो. 5 षटकांची मॅच. आकाश बांगारीसाठी सुवर्ण संधी. सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केल्यानंतर संतोष शेठ पारधी या साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. बक्षिसांची लयलूट केली जाते. मैदानावरती आपण पाहतोय घरच्या मैदानावरती घरचा संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी त्याच्या माध्यमातून जरूर दिली जाते. मात्र त्या रीतीची गोलंदाजी करणं देखील आता गरजेचं असणार आहे. आकाशच्या माध्यमातून डॉट बॉल येतो, जिथे सुभाषला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती मैदानाच्या आतमध्ये सलामीला दाखल झाला. 2 चेंडू फेकून झाले, त्यामध्ये 2 धाबा खर्च केला, तर 4 चेंडू षटकामधील बॅलन्स असतील. गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप पंचांच्या डावीकडनं तयार आहे. आडव्या बॅटने केला होता, मात्र या बिलमेन पंचांचा इशारा तो बॅट चेंडू फेकला जातोय, जिथे आपण पाहतोय नरेश चौधरी सर यांना आपण पाहतोय. गण्यारामा भरला साहेबांनाही विनंती असेल पण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. वाईट चेंडू आला, अतिरिक्त एका धाब्याने 3 वरती संघ पोहोचला जातो. गोलंदाज तयार आकाश. गुडघा वाकवता फटका खेळायचा होता. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि चांगला चेंडू इथून फेकला जातोय. निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा वेगाने कन्वर्ट केले होते आणि त्याच नंतर खऱ्या अर्थाने जर का आपण पाहायला गेलो तर 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवलं गेलाय. फलंदाजी करताना सुभाष या फलंदाजांना आपण पाहतोय, तर सोबतीला नॉन स्ट्राईक केंद्रवरती विनोदला आपण पाहतोय. जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुलरचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला भेदत बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. पहिला तडाखा मॅच मधील सुभाष निरगुडानं ठोकलाय. हा दमदार चौकार, 4 धाबा. थँक्यू, धन्यवाद डीजे. 4 धाब्याने संघ ककर्ण पुढे सरसावला जातोय. धावफलकेवरती जर आपण नजर फिरवायला गेलो तर धावफलकेवरती संघ पोहोचला जातोय 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे, त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 55 ते 50 धाबा जर बनल्या तर सर्वाधिक धाबा संख्या मॅच मधील पाहायला मिळतील. वन्स अगेन वन मोर बिग हिट, बॅक टू बॅक. दुसरा चौकार सुभाषच्या बॅटमध्ये येतो, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून ठोकलाय. अजून एक चौकार, 4 धाबा. अकरा धाबा झाल्यात धावफलकेवरती. यावेळी खराब चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. वाढ चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 12 या आकड्यावरती पोहोचला जातो. पहिल्या चेंडूवरती अगदी 2 सिंगल आल्या होत्या आणि त्याच नंतर सलग 2 चेंडू निर्धाव आले होते आणि त्याच नंतर थोडंसं मागडं षटक. बॅक टू बॅक 2 चौकार सुभाषच्या बॅटमध्ये आले होते आणि त्याच नंतर पुन्हाच एकदा अगदी खराब गोलंदाजी पाहायला मिळतो. बॅट शिकाडा गलीमध्ये स्वतः विकेट किपरला पण पाहतोय पोहोचला जातोय. पकडला झेल, संपलाय फलंदाज. सुभाषचा खेळ पहिला धक्का टावरवाडी टीमला.
थँक्यू सो मच डीजे. पहिलं षटक संपलं, ज्या त्या पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला, जिथे आपण पाहतोय 12, ज्यामध्ये 11चं षटक आपण पाहिलं होतं. नौका गोलंदाजी मार्कवरती प्रकाश आलाय. इथून गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक फेकण्याकरिता दुसरं षटक इथून मात्र कमबॅक षटक फेकलं तर मग अगदी चांगली धाबसंख्या पाहायला मिळेल. फुल टॉस होता, अंपायर सिग्नल नो बॉल आणि पहिला चेंडू इथे खराब फेकला जातोय, ज्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाज प्रकाशला इथून गोलंदाजी मार्कवरती प्राचारणित करण्यात आले गेलं होतं. प्रकाशसाठी देखील सुवर्ण संधी, सलग 2 विकेट प्राप्त केल्या तरी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथून दिलं जाईल. खऱ्या अर्थानं पण पाहतो मुख्य बास्केटबॉल स्पर्धेचे सर्व संतोष शेठ पारधी साहेबांच्या माध्यमातून दिले जातील. मात्र हे पारितोषिक घेण्याचं असेल तर मग गोलंदाजी चांगली करावी लागेल, विकेट संपन्न कराव्या लागतील. मात्र गोलंदाजी तितकीच दमदार राहिली जाते. पहिला चेंडू मात्र खराब होता आणि त्याच नंतर या बेलचा चेंडू अगदी वेगानं फेकला होता. खोलात टाकलेला चेंडू गोविंदला मैदानाच्या आतमध्ये शांत केला जातो. गोविंद तयार आहे, पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती प्रकाश तयार. बॅटच्या असं वाटत होतं की बॅटच्या मधोमध चेंडू सापडला जातोय की काय, मात्र ते चित्र नाही. डॉट बॉल अजून एकदा पाहायला मिळतो. बॅक टू बॅक आणि दुसरा निर्धाव चेंडू फेकला जातो, जिथे गोलंदाजी करत असताना प्रकाशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी राहिले जाते. पंचांच्या अगदी उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज उजव्या हाताचा फलंदाज समोर विनोद. या फलंदाजाला जरूर आपण पाहतोय. सुभाष बाद झालाय आणि एका साईडला राजा. ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुलटॉस बॉल त्यावरती आघात केलाय, मिड विकेटला क्लिअर. बॉल चाललाय सीमा पार, विनोदनं ठोकलाय. हा पहिला रुबाबदार षटकार, 6 धावा. त्याने बाठीच्या अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्यानंतर मिड विकेटच्या बडतून षटकार तडवला होता, जिथे फलंदाजांना पण पाहिलं होतं. विनोदनं हा षटकार ठोकलाय. नौका फलंदाज निश्चित आपल्याला पाहायला मिळालं होता. राजा नॉन स्ट्राईक इन पण थांबला जातोय. मात्र या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर अगदी 3 चेंडूंचा खेळ संपला गेला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मात्र 3 चेंडूमध्ये जितपत धाबा बनल्या जातील त्यासाठी प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये पराकाष्ठा केली जातात. ऑन द कार्पेट पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात आहे, जिथे आपण पाहिलं होता बालाला दुसऱ्यासाठी निघाले डोक्याची घंटा आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केल्या जाता विकेटसाठी आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही आता हे पाहावं लागेल. निश्चित स्क्रीनवरती जर आपल्याला पाहायला मिळतील फेकी अचूक आली होती आणि कलेक्ट देखील तितकंच दमदार राहिलं होतं आणि इथून मात्र पंचांचा इशारा, OUT बॅट्समन आउट. धक्का क्रमांक लगातारचा दुसरा. टीम टावरवाडीला फलंदाज राजा या फलंदाजाच्या खेळीचा अंत. थँक्यू सो मच. सुमधुर संगीत आपल्याला खऱ्या अर्थाने डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. अशोकजी खैर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचा विनंती असेल आपण या मुख्य बासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसे स्वागत. फटका चांगला ऑल ऑन द कार्पेट, लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल निघून जाईल गोळीच्या वेगानं. मिळतील धावा 4 आणि 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकेवरती वेगाने पुढे सरसावले जाते. 24 आकड्यावरती संघ पोहोचला जातोय, जिथे पहिल्या डावामध्ये टावरवाडी संघ बॅटिंग करतोय. गोलंदाजावरती आता आक्रमण करायला सुरुवात केली. प्रकाश गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर आपण पाहिलं होत्या मागील 2 चेंडू सुरेख होते आणि त्याच नंतर मात्र गोविंदच्या बॅटमध्ये तडाके. अजून एकदा खेचलाय एक्स्ट्रा कव्हरला आणि बॉल जाईल सीमा पार. आलाय षटकार.
त्याचनंतर आपण पाहतो याच परिसरातील एक युवा व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं आपण पाहतो युवा उद्योजक, केरवाडी गावाचे डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व अशोकजी खैर साहेब, या साहेबांना विनंती असेल साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सरस स्वागत. जिथे दामणीची नाईट रजनी स्पर्धा टॉप 6 मध्ये त्याचा संघ देखील दाखल झाला आणि आज मेगा फिनाले त्या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनाही स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारे शुभेच्छा देऊया. साहेब या आपण व्यासपीठावरती एक चांगलं व्यक्तिमत्व या परिसरामधील आपण पाहतोय. वागेश्वर चषकाचे यशस्वीरित्या दमदार हे आयोजक आपण पाहतोय. या परिसरामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा जे पहिली खैरवाडीच्या मैदानावरती आपण पाहिली होती त्या स्पर्धेचे यशस्वीरित्या दमदार आयोजक त्यांचं इथे शुभागमन आपण पाहतोय आणि त्याच्या समेत नरेशजी चौधरी साहेबांना देखील आपण पाहतोय. मात्र आज त्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण जरूर पाहतोय त्यांचंही वेलकम. मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयार आहे. शालिकसाठी वेगाने चेंडू रिलीज केला होता. गुडला स्पॉटवरती चेंडू आदळला होता. थोडीशी उसळी राहिली जात्या. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जाता. डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाश तयार आहे. चांगला चेंडू रिलीज केला. शालिक चौधरीला आपण पाहता. मात्र त्याच्या बॅटमधनं फलंदाजी जर आपण पाहिली ना तर अनेक मैदानावरती चांगली फलंदाजी केली. मात्र या मॅच मध्ये फटका सुरेख आहे. स्विच ऑन द साऊंड. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडं आल्या आल्या आपल्या नावाची छाप सोडली जातोय षटकारानं. थँक्यू. सुरेख फटका होता बॅटच्या स्लॉट मध्ये. टीमची टोटल धावसंख्या धावफलकेवरती 36 वरती नेऊन ठेपल्या. जबरदस्त फलंदाजी. गोविंद त्याला साथ देतोय. शालिक चौधरी मगाशीच उल्लेख केला होता या फलंदाजाचा. मात्र जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली अद्यापर्यंत. शालिकच्या बॅट्समधनं वन्स अगेन वन मोर बिग हिट. बॅक टू बॅक दुसरा ठोकला षटकार. मिळतील धावा या चेंडूवरती 6. जबरदस्त फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सिक्सर मैदानावरती दाखवून दिले जातात. प्रकाश आकाशच्या गोलंदाजावरती आक्रमण आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती डॉट बॉल आला होता आणि त्याच नंतर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. तिसऱ्या चेंडूवरती पाहावं लागेल. फुल टॉस होता. समोर खेळले जातात. जिथे आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी जवळ चेंडू अडवला जातो. मिळेल फक्त एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली जाते. जिथे 43 या आकड्यावरती टावरवाडी संघाला आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शालिक चौधरी सोबतीला विनोदला आपण पाहतोय. ऑन फायर मैदानावरती दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. टीमची टोटल धावसंख्या 43 वरती ज्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले. गोलंदाज तयार. आपटेकर पुल केलाय. पुल इन सक्सेसफुल. चेंडू सीमा पार आलाय. विनोदच्या बॅटमधनं षटकार साधावा. $49 49 धाबा. धाव फुलकेवरती संघिक अर्धशतकापासून एका धावेने दूर आहे. अर्धशतक नक्कीच मैदानावरती ठरलं जाईल का. इथून दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतो. शालिक चौधरी आणि सोबतीला विनोदच्या बॅटमधनं धावा बनल्या जातात. विनोदनं अद्यापर्यंत 3 षटकार खेळले जातात आणि शालिक देखील 2 षटकाराच्या मदतीनं मैदानावरती थांबला जातो. इनसाइड एज बॅटची कडा. मिड विकेटला गॅप भरपूर मोठा. शतरक्षकाला चकवा देत बॉल निघून चालाय गोळीच्या वेगानं सीमा पार. या चेंडूवरती धावा मिळतील 4. टीमची टोटल धावसंख्या पहिल्या डावामध्ये
अद्यापर्यंत आपण पाहतोय 3 षटकांचा बादली खेळ संपलाय. संघ पोहोचलाय धाव फलकेवरती 53 53 या आकड्यावरती. अर्धशतक कंप्लीट इथून सांघिक आपण पाहतोय. टाबरवाडी या संघाच्या माध्यमातून या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय बऱ्याचशा धाबा खर्च केला आणि जिथे 3 षटकार 1 चौकार जबरदस्त बॅटिंग मैदानावरती शालिकच्या बॅटमधून आपण पाहिलं 23 धाबा या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. ज्यामध्ये आपण पाहतोय एंड ऑफ द वर्ल्ड षटक क्रमांक देखील संपला जातोय 3. चौथ्या षटकाला सुरुवात होईल जिथे गोलंदाजी मार्कवरती गोवर्धन या गोलंदाजाला पण पाहतोय. चला पाण्याची माग केली जाते तर आपण पाणी पिऊन घ्या लगेच. उपस्थिती राहिली संतोष शेठ पारधी या साहेबांच्या पवित्र शुभ हातानं त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. अशोक शेठ खैर साहेबांना विनंती करतोय कारण आपण या मुख्य व्यासपीठावरती आमच्या आयोजक खऱ्या अर्थानं आपणास इन्व्हाइट करतायत. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचा यथोचित मान सन्मान निश्चित मुख्य व्यासपीठावरती होत असताना पाहिला. त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं. साहेब आपलं पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ भल्ल्याचीवाडी आयोजित गावदेवी चषकामध्ये आपलं मनपूर्वक सरसे स्वागत. फुल टॉस, नो बॉल, नो चेंडूचा कॉल आणि बॉल चाललाय 1 बॉल सोबत द टॉप. धाबा मिळतील या चेंडूवरती 5 आणि 5 धाबेने संघ पुढे वाटचाल करेल. धाव फलकेवरती संघ जाऊन पोहोचला जातोय जिथे आपण पाहतोय 58 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये शालिक या फलंदाजाला जर आपण पाहिल्या तर अगदी जबरदस्त फलंदाजी 58 झालेत ज्यामध्ये 2 विकेट देखील आपण पाहिला प्राप्त केले गेलेत. गोलंदाज तयार, फटका सुरू ऑन साइडला खेचला, उंच गेला, लांबी पाहावी लागेल. चुका पाहायला मिळतात. या रीतीचं शतरक्षण केलं तर मग भल्याचवाडी संघाला पराभूत व्हावं लागेल कारण ज्या वेळी संघ शतरक्षण करत असतो त्या वेळी मात्र चुका महागात ठरत असतात आणि त्याचनंतर या चुका आता भल्याचवाडी संघाच्या माध्यमातून मित्र म्हणून मोजावा लागतील. शालिक चौधरीचा झेल सोडलाय आणि त्याच्या बॅटमधनं अद्यापर्यंत चांगली फलंदाजी राहिली. 2 धाबाल्या 2 धाब्याने संघ पुढे सरसावला. धाव फलकेवरती 60 या आकड्यावरती संघ पोहोचला गेलाय. शालिक चौधरी अजून एकदा बॅटची कडा होती. एस्टनच्या मागे हात देखील झेल टिपणं महत्वाचा होता. 9व्या स्टँड मध्ये चेंडू लँड होत असताना पण पाहतोय 8 चेंडू 30 धाब्यांची नाबाद केली ज्यामध्ये जर आपण पाहतोय गोविंदना चांगली साकारल्या जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाल्या आणि एका साईडला शालिकच्या बॅटमध्ये देखील धाबा बनत असताना आपण पाहिलं संघ 61 वरती पोहोचला. फुल टॉस, अजून एक बिमर, नो चेंडू आणि इथून गोलंदाज बाद केला जाईल. 2 खराब चेंडू फेकले त्यानंतर आता गोलंदाज मैदानावरती नवीन गोलंदाज वापरला जाईल. चला कॅप्टनना विनंती असेल कॉपरेट करायचे. नवीन गोलंदाज इथे वापरला जाईल. संदीप पारधीला आपण पाहतो जे मुख्य व्यासपीठावरती आपण खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक पाहतोय संतोष शेठ पारधी त्यांचे सुपुत्र आता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. हो सुरेख चेंडू फेकला होता. बॅटची थोडीशी कडा लागली जाते मात्र बॅटला पण पाहतोय लॉंग ऑनला बॉल जाईल सीमा पार. मिळतील या चेंडूवरती धाबा 4. गोलंदाजाची अक्षण रिप्ले जर आपण पाहिली तर भरपूर चांगली पाहायला मिळते. अगदी कमी वयामध्ये याही खेळाडूंना चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू इथून फेकला होता जिथे गोविंद आपण पाहिला होता स्ट्राईक एंडवरती विनोदला
आणि त्याच्या बॅटमधनं चौकाराला चौकाराच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकेवरती 65 या आकड्यावरती पोहोचला जातोय. जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. 66 मापासावी. अवेली खराब चेंडू पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. वाईड बॉल आणि त्याच नंतर नशिबाची साथ सीमा पार चौकार येतो लेग बायचा आणि या धाबा मिळतील 5 आणि या 5 धाबेने संघ पुढे सरसावला जाईल. 71 71 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. जबरदस्त धाबा संख्या बनली जाते जिथे आपण पाहतोय पहिल्या डाबामध्ये फलंदाजी करतोय टाबरवाडी हा संघ. चला बॉलची पूर्वता करा लगेच मैदानाच्या आतमध्ये. आयोजन कमिटीला विनंती असेल की आपण बॉलची पूर्वता लगेच करा. षटकातील जर आपण पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि त्यामध्येही जर आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळणार का. त्याकडे पाठीराखे वर्गाच्या नजर ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत मिळाली फक्त एक सिंगल. मात्र या रीतीची गोलंदाजी मी तर म्हणेन 2 षटकामध्ये होणं भरपूर महत्वाचं होतं आणि तोपर्यंत जर आपण पाहायला गेलं तर संदीपच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी केली जाते. चांगले चेंडू फेकले जात आहेत या षटकामध्ये देखील. आडव्या बॅटना हाफ ट्रॅकर होता समोर खेळलेत. खेळाडू कक्षाला सलामी देणारा षटकार येतोय. शालिक चौधरी ऑन फायर जेल सोडली आणि त्याच नंतर हा षटकार पाहिलाय आणि षटकाराच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकेवरती संघ पोहोचला जातोय. 78 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. जबरदस्त फलंदाजी प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा निर्णय त्यांनी ठेवलाय की काय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केले जातात समोर खेळले जात आहेत जिथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हर क्रमांक 4 संपला जातोय आणि 4 षटकांच्या डावामध्ये संघाची टोटल धावसंख्या धाव पोहोचते जाते जिथे आपण पाहतोय 79 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल आणि 6 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा बनल्या जातील आता याकडे पाठीराखे वर्गांच्या नजरा. भगत सॉरी नौका गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती कैलासला आपण पाहतोय जिथे कैलासला पण प्रचारित करण्यात आले गेले. कैलासच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू वेगाने फेकला होता. टॉससाठी मी इन्व्हाइट करू जिथे पालेखुर संघाचे कॅप्टन आणि तामसई संघाचे कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी या. अबिल पहा फटका चांगला गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या चेंडूवरती 4 आणि 4 धावेने संघाची टोटल धावसंख्या धाव फलकेवरती नजर फिरवली तर अगदी 84 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. अकरा चेंडू 38 धावसंख्येवरती खेळतोय शालिक आणि ज्यामध्ये विनोदला देखील आपण पाहतोय 26 धावांवरती खेळतोय. अर्धशतक कंप्लीट होणार का शालिक चौधरी. त्याला स्ट्राईक घेणं भरपूर महत्वाचं असेल. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहायला गेलो तर मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चांगला खेळ राहिला टाबरवाडी संघाच्या माध्यमातून. शालिक नॉंग स्ट्राईक इनवरती 11 चेंडूमध्ये ज्यानं 11 चेंडू पेस केले 38 धावांची नाबाद केली सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अबेलचा चेंडू पाहावा लागेल. सुरेख चेंडू 1 बाउन्स वॉर्निंग देखील इथून गोलंदाजांना देण्यात येतं. अतिरिक्त बाउन्सर मात्र इथून पुन्हा एकदा या रीतीचा चेंडू हाताळला तर मग या गोलंदाजाला दंडित केलं जाईल यामध्ये शंका नाही. चांगली गोलंदाजी ज्यामध्ये आपण पाहतो टीमची टोटल धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचले 84 या आकड्यावरती सध्या धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. कैलास तयार आहे. आपली फटका चांगला एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक प्रकाशला पण पाहतोय त्याच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत नाही. विकेटचं पतन धक्का क्रमांक जातोय जिथे फलंदाज बाद होतोय विनोद.
फटका पसला जातो. त्यावेळी पुन्हा एकदा पण पाहतो तेच रिझन टार्गेट केलं जातं. मात्र यावेळी फेकी खराब, दुसऱ्यासाठी तिसऱ्यासाठी निघाले जात आहेत. आणि इथून जर आपण पाहायला गेलं तर फलंदाज बाद होतोय. पहिला डाव इथे संपला जातोय आणि ज्या पहिल्या डावामध्ये टावरवाड्या संघ पोहोचलाय धाव फलकेवरती. पहिल्या डावामध्ये 85 आकड्यावरती येणारे बॉल असतील 30 आणि विजय करतात बनवायच्या त्या 87 धावा टीम भल्ल्याची बडी संघाला. थँक्यू सो मच. खुश खबर निश्चित आपण मी सांगू इच्छितो. एक महत्त्वाचे अनाउन्समेंट इथे जर आपण पाहायला गेलो तर 28 जानेवारी ते 29 जानेवारी 30 जानेवारी माप्यासावी ते जर आपण पाहतोय 1 फेब्रुवारी पर्यंत एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. जानवान क्रिकेट संघ बारदोली यांच्या सभ्यस्थ विद्यमानाने स्पर्धा असेल ज्यामध्ये प्रथम पारितोषिक असेल 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 25,000 रुपये, तृतीय चतुर्थ आणि पाचवं पारितोषिक असणारे 12,500 रुपये. स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल असेल, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट शतरक्षक यासाठी कूलर असेल. जर कोणाला एंट्री द्यायची असेल तर खऱ्या अर्थानं आपण जगदीश केंगे, राहुल भुतामरा, संतोष वाघ, विजय भुतामरा आणि पंकज बबर यांच्याशी संपर्क आपण नक्की साधा. ज्या स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक असणाऱ्या तब्बल 50,000 रुपये. जाऊया मॅच कडे जिथे उत्तरार्धाला सुरुवात होत आहे. 87 धावांचा टार्गेट सेट केला गेला. 87 धावा उत्तरार्धामध्ये बल्ल्याची बडी टीमला बनवायचे. गोलंदाज तयार सुभाष. पहिला चेंडू वेगवान होता, अगदी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट मध्ये थोडंसं फंबलिंग क्षेत्ररक्षण जिथे प्रकाशला पण पाहिलं होता त्याच्या माध्यमातून थोडंसं फंबल पाहायला मिळालं. तोपर्यंत एका धाबेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास आणि प्रकाश ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतील. आणि या दोन फलंदाजांना मात्र या धाबा चेस करायचे असतील मग प्रत्येक चेंडूवर ते आक्रमण करावं लागेल. यामध्ये दुसरा पर्याय नाही. मोठे फटक्यांच्या आता नितांत करायच्या. ज्या रीतीनं पहिल्या डावामध्ये टावरवाडी संघाच्या फलंदाजांना ज्या रीतीची फलंदाजी केली होती ना त्या रीतीची फलंदाजी करणं आता तितकंच महत्त्वाचं असेल. प्रयत्न केले जात आहेत. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळतं. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी पाहतो.
तोपर्यंत डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतं. वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जिथे पहिलं षटक आदळत असताना सुभाषसाठी एक पारितोषिक लागलं जातं. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवल्या तर संतोष शेठ पारधी या साहेबांच्या माध्यमातून मात्र तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथून सुभाषला दिला जाणार आहे. प्रकाश बल्लानं देखील 2 षटकार लगावले, 3 षटकार लगावले तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे पाटल सध्या मैदानाच्या आतमध्ये पारितोषिकाचं आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजाला देखील पारितोषिक आहे आणि फलंदाजाला देखील पारितोषिक आहे. मात्र कोणता गोलंदाज कोणता असेल खेळाडू तो पारितोषिकीतून विजय प्राप्त करेल. अभिनेना या डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गुडला स्पॉटवरती चेंडू आदळला, थोडीसं परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. आउट स्पिन पाहायला मिळतो. इस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू बिसावला जातोय. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातो. कमबॅकिंग षटक या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सुभाष निरगुडाच्या माध्यमातून केली जात आहे. हो यावेळी खेचलाय बॅटच्या मधोमध, टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन तेवढंच प्रॉपर आणि बॉल जाईल सीमा पार. आलाय हा पहिला षटकार, 6 धावा. जबरदस्त फटका होता. समोर खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला होता. अबेलचा चेंडू खोलला टाकला होता. ऑल कार्पेट लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण राहायला मिळालं. तोपर्यंत मिळाले 2 धाबा. 2 धाब्याने टीमची धाबसंख्या पुढे सरसावली जाईल. धावफलकीवरती 11 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. मात्र या रीतीची फलंदाजी करणं भरपूर महत्वाचं असेल. मी तर म्हणेन इथून बल्ल्याची वाडी टीमला मोठाले फटके हे मारावे लागतील. गोलंदाज तयार सुभाष निरगुडा. फुल टॉस, नो चेंडू, यावरती आघात करायचा होता. आक्रमण करणं भरपूर महत्वाचं होतं. संधी मिळाली जात्या आणि संधीचं सोनं करणं इथून मी तर म्हणेन फलंदाजांना भरपूर महत्वाचं होतं. बीट होतोय आणि तोपर्यंत लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल, 2 धाबा आल्या. 2 धाब्याने संघ पुढे सरसावला जाईल. 13 याकड्यावरती फ्रीडची नामी संधी इथून फलंदाजासाठी असणारे. कैलास यावेळी स्ट्राईक इन वरती फ्रीडचा चेंडू, फ्रीड बट ते आक्रमण केलं तर मग धावसंख्या बनल्या जातील. फटका सुरेख, एक्स्ट्रा कव्हरला उडपलाय. क्षेत्ररक्षक नाही. एका टप्प्यानं बॉल जाईल सीमा पार. या चेंडूवरती धावा मिळतील 4 आणि 4 धावेने संघ पुढे सरसावलाय. धावफलकेवरती जाम पोहोचताय 17 या धावसंख्येवरती. गरज असेल. पहिलाच बॉल, त्यावरती केलाय वार आणि बॉल चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये. आलाय षटकार. या फटक्यांची निदान गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय पप्पूला पण पाहतो आणि त्याच्या विरोधामध्ये आता आक्रमण केले जातात. थाबेली पहा, वाईड बॉल. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाल्या. प्रकाश ऑन फायर झाला मैदानाच्या आतमध्ये. कैलास सोबतीला ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. मात्र या रीतीची फलंदाजी केली तर मग शेवटपर्यंत सामना बल्ल्याचवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. 70 धावे संख्येचं टार्गेट अजूनही आपण पाहिलं होतं. मात्र त्याच नंतर पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, खराब चेंडू फेकला जातो. वाईड बॉल येतो. 1 बाउन्स वॉर्निंग देखील इथे पंचाच्या माध्यमातून दिले जाते. जिथे गोलंदाजी
पप्पूला पण पाहतोय गोलंदाजी केली जाते एका धाब्यानं संघ पुढे वाटचाल करतो धावफलकीवरती 25 या कडवरती संघ पोहोचला जातो मात्र या रीतीची फलंदाजी केली तर मग धाबा बनल्या जातील यामध्ये शंका नाही आहे. आता टावरवाडी संघाच्या संगणकाला देखील प्रश्नचिन्ह पडला असेल की गोलंदाजी करावी कोणत्या रीतीनं कारण समोर फलंदाज तितकेच ताकदवर ते आपण पाहतोय. प्रकाशच्या बॅटमधनं तडाके पाहिले तब्बल 2 षटकाराच्या मदतीने खेळतोय. कैलास एका चौकाराच्या मदतीने आपल्या डाबाला सावरलाय. बॅटची इनसाइड एज फर्स्ट स्लिपला रमेशच्या माध्यमातून चुका पाहायला मिळणार नाही. भारतचा क्रिकेटचा अनुभव असणारा खेळाडू विकेटचं पतन आणि धक्का पहिला लागला जात आहे जिथे टीम भल्याच बडे संघ फाईट करतोय. थँक्यू. महत्वाची विकेट ज्यामध्ये आपण पाहतोय प्रकाशला परतापला त्याच्या बॅटमध्ये तब्बल 2 षटकार आपण पाहिले होते तर संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये ज्यानं फिरवलं होतं त्या फलंदाजाची विकेट इथे गोलंदाजच्या नाबावरती आपण जरूर पाहायला मिळाली होती. बॅटची गडा थोडीशी आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं जिथे राजाला पण पाहतोय त्याच्या माध्यमातून फक्त मिळेल एक सिंगल एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती संघ पुढे सरसावला जातोय 26 वरती संघ पोहोचला जातोय मात्र अजूनही विचार केला तर मोठे फटके आले तर मग सामना इथून मात्र भल्याचवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळायचा होता कैलाससाठी वेगाने चेंडू रिलीज केला होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळते इष्टांच्या मागे विकेट किपर त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पप्पूचं हे षटक आपण जरूर पाहतोय आणि पप्पूच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता आणि त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या टीमला वापसी निर्माण करून दिले मॅचमध्ये. वन्स अगेन डॉट बॉल ख्याप बाद्या सुरेख चेंडू हाताळले जातात. निर्धाव चेंडूची सांगता जरूर पाहतोय. षटकामधील आपण जर का पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. षटकामध्ये 3 चेंडू खराब जरूर पाहायला मिळाले होते. एक षटकार आणि त्यानंतर सलग 2 वाईड बॉल आले होते आणि त्याचनंतर महत्वाची विकेट प्रकाशला मात्र बाद करण्यात यश आलं होतं. गोलंदाज तयार आहे. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेळले जातात. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. एक सिंगल दुसऱ्यासाठी निघाले जात आहेत मात्र नाही एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एंड ऑफ द वर्ड षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या डाबामध्ये उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा बल्ल्याची वाडी हा संघ पोहोचलाय धाव फलकेवरती जिथे आपण पाहतोय 27 एका विकेटच्या मोबदल्यात. तो चलते मैदान के तरफ यहाँ पर एक जबरदस्त मुकाबला यहाँ पर चल रहा है. तो एक तरफ है टावरवाड़ी और दूसरी तरफ बल्ल्याचवाड़ी. तो इस मैदान के ऊपर दोनों आरंभी जोड़ी मैदान के ऊपर है. अब कैलाश और आकाश जबरदस्त यहाँ पर बाहरी मैदान के अंदर सेट गेंदबाज है. तो इस गेंदबाज के ऊपर यहाँ पर जिम्मेदारी होगी. एक जबरदस्त मुकाबला यहाँ पर चल रहा है. 4 ओवर का मुकाबला यानी कि 24 गेंदे. एक जबरदस्त पारी आप खेलनी होगी. टारगेट तो बढ़िया है. पंच जबरदस्त यहाँ पर एक पारी यहाँ पर खेलनी होगी भल्याचवाड़ी टीम के लिए. तो बढ़िया यहाँ पर इमारत खड़ी कर दी है. ईश्वर के फिगर पर तैयार गेंदबाज राइट आर्म और 2 विकेट. प्रयास थी उठाने की कोशिश थी. थोड़ी सी गेम ऑफ स्टंप के बाहर जा रही थी लेकिन टप्पा खाने के बाद अंदर कर आई. ये डॉट गेंद का इस्तेमाल यानी कि डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नहीं जब तक बल्लेबाज कलेक्ट नहीं कर पाते. शायद यहाँ पर जबरदस्त गेंदबाजी की जा रही है. तो गेंदबाज हो गए तीसरे गेंदबाज रमेश. फिर एक बार तैयार राइट आर्म और 2 विकेट.
प्रयास थी कवर की रिजर्व में गेम जा रहे लॉन्ग रन के करीब है, फील्डर ने गेम को फिर आ रही है 4 रन का हिसाब। क्या बात है, लाजवाब बाउंड्री आ चुकी है यहाँ पर। 4 रन से कुल मिलाकर टोटल स्कोर बन चुका है यहाँ पर 31 रन। 3 विकेट खोने के बाद यहाँ पर जबरदस्त गेंदबाजी, पर लेकिन थोड़ी सी कैलाश ने गेम प्रयास कर दिया। बाउंड्री लाइन के बाद 4 रन का हिसाब। एक जबरदस्त पारी खेलनी होगी यहाँ पर, मैच जीतना हो तो छक्के और चौके लगाने होगी। थोड़ी सी गेम तो रिकवर की रीजन में गया, फील्डर ने गेम को फील्ड कर दिया। 1 रन पे सामना मारना पड़ रहा है। 1 रन से कुल मिलाकर टोटल स्कोर बल्लेबाज का टीम का स्कोर है 3 विकेट खोने के बाद 32 रन पर। शानदार पारी यहाँ पर मैदान के अंदर। शाही बल्लेबाज आकाश और कैलाश की जोड़ी मैदान के ऊपर सेट हो चुकी है। थोड़ी सी गेम हवा में, फील्डर गेंद के नीचे, यहाँ पर ऊंचाई ज्यादा लंबाई कम। अरे विकेट का बदन, चौथा विकेट मैदान से बाहर हो चुका बल्लेबाजी की टीम का। एक जबरदस्त गेंदबाजी, क्या टावर टीम की गेंदबाजी की है। जबरदस्त मैदान के ऊपर यहाँ पर पारी आकाश का बारी का अंत हो चुका है। 5 विकेट खोने के बाद टीम का स्कोर बन रहा है यहाँ पर 32 रनों पर। आकाश के पारी का अंत हो चुका है यहाँ पर। एक बल्लेबाज बाला के ऊपर जिम्मेदारी। जबरदस्त गेंद, थोड़ी सी टप्पा कर उछाल दी थी और ये खतरनाक साबित बन सकता था। पल्ले चिंद गुड रनिंग विकेट दोनों खिलाड़ी के बीच में, तेज रफ्तार से गेंदबाजी थी, लेकिन थोड़ी सी गेंद नीचे रुकी और एक रन आ चुके, यानी कि 1 रन से कुल मिलाकर 4 विकेट खोने के बाद 33 रनों पर जबरदस्त गेंदबाजी यहां पर चल रही है टावर और टीम की गेंदबाज ने। थोड़ी सी गेंद दौड़ निकल चुकी है। क्या बात है, लाजवाब गेंदबाजी इस मैदान के अंदर। किती उठायचं आहे, स्क्रीनच्या समोर बसलेलं प्रेक्षक त्यांनी उठायचं आहे. जरा खेळाडूला व्यक्ती आहे सर्व खेळा. जबरदस्त गेम थी, क्यों कैलाश ने यहाँ पर बाउंड्री तो जरूर लगाई थी, तो ब्लॉक लाइन का इस्तेमाल था यहाँ पर.
गोवर्धन नए बल्लेबाज हैं, तो गोवर्धन के ऊपर जिम्मेदारी हो इस मैदान के ऊपर। थोड़ी सी गेंद अंदर की तरफ आ चुकी, क्या बात है, जबरदस्त गेंदबाजी, डॉट गेंद का इस्तेमाल, लाजवाब गेंदबाजी। पप्पू द्वारा टावर टीम की गेंदबाज है, पप्पू शानदार गेंदबाजी की जा रही है इस मैदान के ऊपर। पप्पू की अगली गेंद प्रयास थी, थोड़ी लेग में बाहर थी गेंद, थोड़ी की टप्पा खाने के बाद अंदर के डॉट गेंद का फिर एक बार जबरदस्त गेंदबाजी। गोवर्धन का पारी का अंत हो चुका है यहाँ पर। लड़की नहीं ठीक। तो चलिए, फुल टॉस गेंद थी, जबरदस्त फील्डिंग का नजारा यहाँ पर टावर टीम के बल्ले फील्डर ने जबरदस्त बाउंड्री तो यहाँ पर बचाई है। तो गेंदबाज रमेश भगत के द्वारा यहाँ पर जबरदस्त गेंदबाजी करनी होगी। शाहिद गोवर्धन, शाहिद गोवर्धन, क्या बात है, फुल टॉस थी और ये विकेट का पतन गोवर्धन के पारी का अंत हो चुका है। क्या बात है, लाजवाब गेंदबाजी इस मैदान के अंदर। इस मैदान एक और जबरदस्त पारी खेलनी होगी, पर लेकिन यहां पर दो इस मैदान के ऊपर गोवर्धन का विकेट सबसे घातक बल्लेबाज था, लेकिन है बल्लेबाज दिलीप संदीप, जबरदस्त गेंद, क्या बात है, लाजवाब गेंदबाजी। तो यहां पर टावर टीम के गेंदबाज ने शानदार गेंदबाजी की है। तो ऐसे हालातों में इस बल्लेबाज के लिए संदीप के लिए यहां पर मैच जीतना तो चेक और बाउंड्री लगानी होगी। फुल टॉस थी, फिर एक बार गेम डॉट और थोड़ी सी लेग स्टंप पे काफी बार गेम जारी है। व्हाइट का इजाफा अंपायर द्वारा यहां पर व्हाइट के रन से कुल मिलाकर टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेट खोने के बाद 40 रन बन चुके हैं। थोड़ी सी टप्पा खाने फिर गेम डॉट गेंद का इस्तेमाल निकल चुका है। यहां पर क्या शानदार गेंदबाजी टावर टीम के गेंदबाज ने। जबरदस्त मैदान के ऊपर यहां पर फुल टॉस थी गेंद, यहां पर नो बॉल का इजाफा, नो बॉल यहां पर फीट होगा। गेंद बढ़ती जा रही है, यहां पर गेंद और रन बढ़ती जा रही है, नो बॉल का फीट होगा और फुल टॉस गेंद का इस्तेमाल। फ्रीट का चांस था पर लेकिन नहीं, एक रन आ चुके हैं, शायद एक रन से कुल मिलाकर
5 विकेट खोने के बाद पॉइंट के ऊपर से गेम जारी, यानी कि बाउंड्री लाइन के बाद ये बाउंड्री आ चुकी है, 4 रन का इजाफा। आणि यहाँ पर दोनों टीमों का यहाँ भी हार्दिक स्वागत। टावर टीम ने यहाँ पर मैच जीती है, क्या है शायद इस मुकाबले में जबरदस्त जीत हासिल की है टावर टीम ने, और दोनों टीम का हार्दिक स्वागत।